नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 73. हा भाग अतिशय महत्वाचा आहे आणि यामध्ये जवळपास श्री निसर्गदत्त महाराजांची सर्व शिकवण आलेली आहे. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, योग स्थिती म्हणजे, यामध्ये दोन शब्द आहेत, योग आणि स्थिती. योग हे मिलन आणि स्थिती म्हणजे आता आणखी काही होणे जाणे नाही. स्थिती म्हणजे आता आणखी काही होणे जाणे नाही. म्हणजेच अशा स्थितीस मिलन की आता इथून पुढे होणे जाणे करणे वगैरे असे काहीच उरत नाही. आता देहरूपी जात्याचे गळ्यातले वजन पूर्णतः फेकून दिल्या गेले आहे. आता देहरूपी जात्याचे गळ्यात वजनच नाही. भगवान श्रीकृष्णाचे जे शुद्ध रूप तेच नात्याने तुमचेही तेच रूप आहेत, असे श्री निसर्गदत्त महाराज आग्रहाने सांगतात. आता ध्यानाकरता आपणच शुद्ध रूपाने असण्याचे ज्ञान वापरायचे, एवढेच करायचे. बाकी फळे फुले, अगरबत्त्या, धूपदीप, हार नारळ, फोटो, तबला पेटी, चिपळ्या, टाळ झांजा इत्यादी मनोरंजनाकरता, मनाच्या समजुती करता की आपण काहीतरी करत आहोत म्हणून, ते सर्व निरुपयोगी ठरेल आणि खरे आत्मपूजन येथेच घडेल. येथे मन हे नमन असते. न मन व अमन यात फरक आहे. न मन व अमन यात फरक आहे. मन अमन हे एकमेकांच्या सापेक्ष आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण न मन हे निरपेक्ष आहे. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, आपल्या डोळ्यांनी पुष्कळ काही दिसते, आपल्या डोळ्यांनी पुष्कळ काही दिसते, पण डोळे झाकल्यानंतर जे दिसते ते मात्र सर्वांना एकच एक दिसते. पण डोळे झाकल्यानंतर जे दिसते ते मात्र सर्वांना एकच एक दिसते. याच ठिकाणी योगी लोकांचे थवेच्या थवे इथे विश्रांती घेत असतात. याच ठिकाणी योगी लोकांचे थवेच्या थवे विश्रांती घेत असतात. त्याची तर गणतीच नाही. प्रत्येक वेळी सगळ्यांना वाटते की हे दर्शन पहिल्यासारखेच आहे. यात शिळेपणा किंवा पुनरावृत्ती मुळीच नाही. हे असे दर्शन इतके अद्भुत आहे की ते पाहिल्याशिवायच होत असते. हे असे दर्शन इतके अद्भुत आहे की ते पाहिल्याशिवायच होत असते. इथे पाहत आहो असा कर्तेपणा पूर्णतः लयाला गेलेला असतो. येथे आपण काहीतरी पाहत आहो असा कर्तेपणा पूर्णतः लयाला गेलेला असतो. यालाच पूर्ण दृष्टी म्हणतात. यालाच पूर्ण दृष्टी म्हणतात. पूर्ण दृष्टी म्हणजेच आत्मपद. पूर्ण दृष्टी म्हणजेच आत्मपद. या आत्मपदात मग आत्मपद व ते माझे आत्मपद असा भेद नाही. या आत्मपदात आत्मपद व ते माझे आत्मपद असा भेद नाही. आम्ही जे सांगतो ते मनापासून तुम्हाला सांगतो, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात
की आम्ही जे सांगतो ते मनापासून सांगतो आणि तुम्ही पण मनापासून ऐकता. ते पण मनापासून ऐकणे जे आहे ते आपल्या दोघांच्या ठिकाणी म्हणजे आमचे सांगणे आणि तुमचे ऐकणे दोन्ही ठिकाणी एकाच चैतन्याची हालचाल आहे. दोन्ही ठिकाणी एकाच चैतन्याची हालचाल आहे. चैतन्य म्हणजेच वस्तुतः हालचाल. चैतन्य म्हणजेच हालचाल. दुसऱ्या अर्थाने मीच मला काहीतरी सांगतोय. दुसऱ्या अर्थाने मीच मला काहीतरी सांगतोय आणि तुम्हीच तुमचे ऐकताय. आणि तुम्हीच तुमचे ऐकताय. तुम्ही माझे ऐकत नाहीये. तुम्हीच तुमचे ऐकताय. हीच आणि मीच मला सांगतोय म्हणजे मीच माझेच ऐकतोय. हीच एकच चैतन्याची इथे हालचाल आहे. हीच एकच चैतन्याची इथे हालचाल आहे. एके ठिकाणी असे म्हटले आहे की गीता वाचणाराच शुद्ध ब्रह्म आहे. गीता वाचणाराच शुद्ध ब्रह्म आहे आणि गीता ऐकणारा पण किंवा ज्याला गीता ऐकविल्या जाते तो पण शुद्ध ब्रह्म आहे. श्री निसर्गदत्त महाराजांचे एक परमशिष्य होते श्री रमाकांत महाराज. श्री रमाकांत महाराजांनी असा प्रश्न आपल्याला विचारला की यू हॅव रीड ऑल द बुक्स. यू हॅव रीड ऑल द बुक्स बट हॅव यू रीड द रीडर. But have you read the reader? You have read all the books, but have you read the reader? याचा अर्थ हाच आहे. केवळ पोट भरण्याकरता जे आत्मविद्या सांगतात ते सद्गुरू नव्हेत. माझे जीवित तेच जगाचे जीवित असे झाले पाहिजे. माझे जीवित तेच जगाचे जीवित असे झाले पाहिजे. पण हे कुणी कुणाला सांगून होत नाही. पण हे कुणी कुणाला सांगून होत नाही. हे आपल्याला मनापासून कळले पाहिजे. हे कळण्याकरता तशी कळकळ पाहिजे. निसर्गदत्त महाराजांच्या उपदेशानुसार सध्या आपण हे सर्व ऐकूनच ठेवू. श्री निसर्गदत्त महाराजांच्या उपदेशानुसार सध्या आपण हे सर्व ऐकून ठेवा. पुढे कधीतरी ते तुमच्या कामाला निश्चित येईल. पुढे कधीतरी ते तुमच्या कामाला निश्चित येईल अशी ग्वाही श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला देतात. असा आशावाद आपल्या समोर ठेवतात. नुसते ऐकून ठेवा किंवा आपण हे नुसते ऐकून ठेवू या गोष्टीचे पण महत्व अतोनात आहे. आणि असे महत्व वाटणे ही सुद्धा एक पहिलीच परंतु महत्वाची पायरी आहे. म्हणजे आपण हे नुसते ऐकून ठेवू हे जे आपल्याला वाटते याचं महत्व सुद्धा अतिशय आहे. आणि हे असे महत्व वाटणे की आपण ऐकून ठेवू हे असे महत्व वाटणे ही सुद्धा आपली प्रथम पायरी होय. सध्या आपण या पहिल्या पायरीवरच उभे राहू. सध्या आपल्याला हेच पुरेसे आहे. मग हळूहळू ऐकणे म्हणजे वागणे हे आपल्याला समजेल. म्हणजेच ताबडतोब घडेल. बरे असो. निजबोध हीच खरी कृपा असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. अशाच तऱ्हेचे एक विधान श्री रमण महर्षी सुद्धा करत होते. श्री रमण महर्षी म्हणत, इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. विवेक समजा. विवेक म्हणजे सूर आणि अविवेक म्हणजे असुर. आणि आपण आहोत रवी. आणि हे दोघेकडून सूर आणि असुर हे आपल्याला इकडून तिकडे ओढतात, तिकडून इकडे ओढतात. आणि सूर म्हणतात तू आमच्यातच राहा आणि दुसरे असुर म्हणतात नाही 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 तू आमच्यातच राहा. यामुळे आपल्या मंथनाची सुरुवात होते आणि त्या मंथनातून मला समजले असे ज्ञानाचे विष बाहेर येते. मला समजले असे ज्ञानाचे विष बाहेर येते. पण तुम्ही ते विष प्राशन करणारे शंकर व्हा.
पण तुम्ही ते विष प्राशन करणारे शंकर व्हा. म्हणूनच संताच्या ठिकाणी मी ज्ञानी आहे ही कल्पना स्वप्नात पण त्यांच्या नसते. म्हणून संतांच्या ठिकाणी मी ज्ञानी आहे ही कल्पना नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, समजा एखादे ताजे सुंदर सुवासिक गुलाबाचे फूल आहे. समजा एखादे ताजे सुंदर सुवासिक गुलाबाचे फूल आहे. त्या फुलझाडाची वाढ कुणी केली? त्या फुलझाडाची वाढ कुणी केली? त्यात सुगंध कुठून आला? त्याआधी सुगंध कुठे होता? जेव्हा तो नसता होता, म्हणजे जेव्हा तो सुगंध नसता होता, म्हणजे तो होता पण नसता होता. तर त्याप्रमाणे जे सध्या तुमच्यात आहे, त्याप्रमाणे सध्या जे तुमच्यात आहे तेच सुंदर गुलाबाच्या फुलातून सध्या तेच सुबकपणे प्रगट होत आहे. आणि जे सुबकपणे प्रगट होत आहे ते दुसरे तिसरे काही नसून तुम्हीच आहात. तेच तुमच्या कायेतून बोलते आहे. फूल ते बोलू शकत नाही, पण ते जसे आहे तसे स्वतःला दाखवू मात्र शकते, आपल्या सौंदर्याचा सुगंधाच्या माध्यमातून. इथे फूल केवळ व्यक्त आहे. इथे फूल केवळ व्यक्त आहे. पण हे केवळ व्यक्त असलेले फूल जेव्हा चुकीने स्वतःला गुलाब समजेल, गुलाबी रंगाचे समजेल आणि लोकांना मी फार फार आवडतो असे समजेल, तेव्हा ते मूळचे शुद्ध असे व्यक्त न राहता व्यक्ती या संकुचित अशा दूषित व्यक्तित्वालाच कवटाळेल. थोडक्यात श्री निसर्गदत्त महाराजांची सर्व शिकवण यात आलेली आहे. यापेक्षा दुसरे काही नाही. इतके सोपे करून त्यांनी सांगितले आहे. पण आपल्याला शब्दांच्या अरण्यात भटकायला आवडते. आपल्याला कठीण कठीण सिद्धांत समजून घ्यायला आवडतात. पण या शब्दांच्या अरण्यात रस्ता चुकला की मग आपण बोंबाबोंब करतो की मी भटकलो आहे, मला रस्ता दाखवा, वगैरे वगैरे. आणि हा खरं म्हणजे रस्ता दाखवणारा हा एक दृष्टांत आहे. रस्ता दाखवणारा हा दृष्टांत म्हणजे एक मशाल जी आहे किंवा समजा एक वाटाडे आहे. हे फूल एकाच वेळी सुगंध, रंग अशा रूपाने व्यक्त आहे. हे फूल एकाच वेळी सुगंध, रंग अशा रूपाने व्यक्त आहे. आणि जेव्हा सुगंध व रंग हा नसता होता, जेव्हा सुगंध व रंग हा नसता होता, तेव्हा ते त्याच वेळी ते अव्यक्तपण आहे. त्याच वेळी ते अव्यक्तपण आहे. म्हणजे बीजभावाने लुप्त आहे. म्हणून त्याच क्षणी ते अव्यक्तपण आहे व व्यक्तपण आहे. आणि केवळ गैरसमजामुळे ती व्यक्ती पण आहे व अनंत चैतन्याचा हा एक विलक्षण असा नमुना आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, हा असा अनंत चैतन्याचा एक नमुना आहे. तसा किंचित नमुना तू पण आहेस. तसा किंचित नमुना तू पण आहेस असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. किंचित असो वा मनभर असो, आहे चैतन्याचाच नमुना. सोन्याच्या चिपेतून थोडा कणभर तुकडा कापला तर दोन्ही नमुने सारखेच, दोघांमध्ये एकच सुवर्ण. म्हणून किंचित नमुन्याचे मनभर नमुन्यात मिसळणे म्हणजे मरण नव्हे. म्हणजे किंचित नमुन्याचे मनभर नमुन्यात मिसळणे म्हणजे मरण नव्हे. या अर्थाने तुम्ही अमर आहात. मग अमर आहात म्हणून अजन्मा पण आहात इतकेच. आपण सध्या इतकेच ऐकून ठेवू, ज्या जातीची आपण आपली पक्की ओळख ठेवू तेच आपण होणार, यात शंका नाही. ज्या जातीची आपण पक्की ओळख ठेवू म्हणजे जशी आपण आपली ओळख ठेवू
तेच आपण होणार यात शंका नाही. भिंगुटीची गोष्ट सर्वांना माहीतच आहे. देहाची ओळख ठेवली तर अन्नच खाणार व मेल्यावर इतरांचे अन्नच तुम्ही होणार यात शंकाच नाही. देहाची ओळख ठेवली तर तुम्ही अन्नच खाणार आणि मेल्यावर इतरांचे अन्नच तुम्ही होणार यात शंका नाही. असा विवेक, याला श्री निसर्गदत्त महाराज ज्ञप्ती पण म्हणतात. असा हा ज्ञप्ती म्हणजे हा विवेक आपलेच केस घट्ट धरून आणि ते केस पूर्ण ताकदीने ओढून असा करावा लागतो. दुसरा कोणी हा विवेक तुमच्याकरता करणार नाही. दुसरा कोणी हा विवेक तुमच्याकरता करणार नाही. आपली आंघोळ आपल्यालाच करावी लागते. आपली आंघोळ आपल्यालाच करावी लागते व जो फ्रेशनेस ताजेतवानापणा येईल, जो फ्रेशनेस किंवा ताजेतवानापणा येईल तो आपला आपणच होऊ. या ठिकाणी फ्रेशनेस ताजेतवानेपणा आपल्याहून वेगळा नाही. ताजेतवानेपणा म्हणजेच आपण. तात्पर्य, आपली आंघोळ दुसऱ्याकडून करून घेता येत नाही. एका ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराज फार छान सांगतात. केवळ बोध करण्याकरता स्वरूप ज्ञानाला आपले निर्गुणत्व सोडून देहस्पर्शावर यावे लागते. हीच खऱ्या संतांची मातेच्या ममतेपेक्षा अनंत पटीने जास्त अशी ममता होय. एका ठिकाणी श्री निसर्गदत्त महाराज फार छान सांगतात. केवळ बोध करण्याकरता स्वरूप ज्ञात्याला आपले निर्गुणत्व सोडून देहस्पर्शावर यावे लागते. हीच खऱ्या संताची मातेच्या ममतेपेक्षा अनंत पटीने जास्त अशी ममता होय. म्हणून संतांना डावलून काही लोक मला कळले म्हणून नग्न धावतात. त्यांना काहीच कळलेले नसते. ते फक्त नग्न धावले इतकेच जगाला आयतेच पाहायला मिळाले. असो, श्री महाराज इथे एक मोठे रहस्य सांगतात की तुमच्या मनात येणारे विचार तुम्हाला आणावे लागत नाही. तुमच्या मनात येणारे विचार तुम्हाला आणावे लागत नाही. तसे जर असते तर ते तुम्हाला घालवता पण आले असते. तसे जर असते तर ते तुम्हाला घालवता पण आले असते. पण तसे होत नाही. नाहीतर निर्विचार होणे हे फारच सोपे झाले असते. आणणे घालवणे हे तुमच्या हातात नाही. ते आपोआप येतात. पण ते तुम्हाला नको असतात. कारण नको आहेत हा पण एक विचार आहे. विचारच आहे. इथे फक्त दोन विचारांचा टकराव आहे. एक आहे आलेला विचार, दुसरा विचार नको आहे हा एक विचार. तुमचा विचारक म्हणून इथे काही उपयोग नाही. तुम्ही इथे कुचकामी आहे. तुमचे काहीच चालत नाही. व्यर्थच विचारक हा स्वतःला महान विचारक समजत आहे. विचार नियंत्रक समजत आहे. ते सगळे व्यर्थ होय. विचारक हा मुळात भ्रम आहे. तो केवळ भला बोला विचारच आहे. तो फक्त मी नियंत्रक आहे एवढाच विचार करू शकतो. या सर्व गोष्टीला मनापासून कळून घेणे, याच्या मुळाशी जाणे यालाच ज्ञप्ती म्हणतात. आपण सूक्ष्म विचारक आहो. आपण क्रांतिकारक विचारत आहो. आपण सर्व तऱ्हेचे विचार करणारे असे महान विचारक आहोत. आपल्या विचाराचे नियंत्रण आपण करणारे असे आपण आहोत. हा तुमचा एक महान भ्रम आहे. थिंकर इज द थॉट हे ज्यामुळे कळते, ते कळणे ज्यामुळे शक्य होते त्याला ज्ञप्ती असे म्हणतात. समजा एखादा माणूस मेला, त्याला अजून उचललेला नाही. लोक जमा झालेले आहेत. मुलगा मुलगी फार दूर येणार आहेत. मुलगा मुलगी फार दुरून येणार आहेत. अजून वेळ आहे. यामुळे तिथे सर्व लोक वाट पाहत केवळ स्तब्ध असतात. त्या सर्व लोकांची स्तब्धता आणि जो मेला त्याची विलक्षण स्तब्धता ही बोचणारी
आणि टोचणारी अशी स्तब्धता हा सगळ्यांचाच, या सगळ्या स्तब्धतेचा सगळ्यांच्याच मनात तीक्ष्णतेने शिरकाव झालेला असतो. त्यावेळी वस्तुतः ती स्तब्धता म्हणजेच तुम्ही असता. त्यावेळी वस्तुतः ती स्तब्धता तुम्हीच असता. तुम्ही व स्तब्धता या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. तुम्ही व स्तब्धता या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. तेथे तुम्ही नसता तर केवळ स्तब्धता असते. तेथे तुम्ही नसता तर केवळ स्तब्धता असते. मन ज्या ज्या वेळी जे जे असते तेच ते त्या त्या वेळी असते. मन ज्या ज्या वेळी जे असते तेच ते त्या त्या वेळी असते. स्तब्ध तर स्तब्ध, क्रोधी तर क्रोधी, लोभी तर लोभी. अर्थात मन म्हणजे विचार, विचार म्हणजे स्मृती, विचाराला आणि स्मृतीला भाषेचे बंधन. हा अटळ सिद्धांत आहे. सकाळी तुम्ही उठताच जी किंचित जाग येते ती जाग म्हणजेच जे आपण शुद्ध असणेपणाने आहो तेच होय. सकाळी उठताच जी किंचित जाग येते ती जाग म्हणजेच जे आपण शुद्ध असणेपणाने आहो तेच होय. याचे म्हणजे या ज्ञप्तीचे रतिभर ज्ञान, त्या सूक्ष्म ज्ञानाचा प्रकाश, या सूक्ष्म ज्ञानाचा प्रकाश पकडता आला पाहिजे. या ज्ञप्तीचे रतिभर ज्ञान पकडता आले पाहिजे किंवा या सूक्ष्म ज्ञानाचा प्रकाश पकडता आला पाहिजे. ही आपली अशी पकडापकडी म्हणजेच ध्यान होय. ही आपली अशी पकडापकडी म्हणजेच ध्यान होय. ज्याला याबाबत रस नाही त्याला हे मुळीच सांगू नका. ज्याला या बाबतीत रस नाही त्याला हे मुळीच सांगू नका. त्याला सांगून आपला वाचाळपणा सिद्ध करू नका. अंतरंगातील असे हे ज्ञान सकाळी किंचित जागृत असते. ते कसे असते, कसे जाते, कुठून येते, कुठे जाते, म्हणजे कुठे जाते अशा दुसऱ्यांच्या शंकाचे समाधान तुम्हाला करण्याची काही जरुरी नाही. अंतरंगातील असे हे ज्ञान सकाळी किंचित जागृत अवस्थेत असते. ते कसे येते, कसे जाते, कुठून येते, कुठे जाते वगैरे वगैरे अशा दुसऱ्यांच्या शंकाचे समाधान करण्याची तुम्हाला मुळीच गरज नाही. ते ज्याचे त्यांनी शोधावे असे त्यांना स्पष्ट सांगा. तुम्ही त्यांना काहीच सांगण्याची जरूरत नाही. त्यांना जोपर्यंत त्याची कळकळ वाटत नाही तोपर्यंत ते जाणू शकत नाही, तोपर्यंत त्याचे त्याला समजू द्या. असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुम्ही पण मी जागा झालो, मी जागा झालो असा डांगोरा करू नका, ओरडत फिरू नका, सांगत फिरू नका. तुम्हाला ज्ञान झाले की नाही हे चाणाक्ष लोकांनी अगोदरच हेरलेले आहे. तुम्हाला ज्ञान झाले की नाही हे चाणाक्ष लोकांनी अगोदरच हेरलेले आहे. आपल्या पुरते म्हणजे तुमच्या पुरते महत्वाचे काय तर इथे ऐकवलेले पाळणे. आपल्या पुरते म्हणजे आपल्या पुरते महत्वाचे काय तर इथे ऐकवलेले पाळणे. इथे ऐकवलेले पाळणे. एकदा आपल्या शुद्ध असणेपणाचे ज्ञान, याला आपल्या शुद्ध असणेपणाचे ज्ञान जे ज्ञप्ती रूपाने झाले आहे की तेथे केवळ आणि केवळ प्रसन्नताच असते. येथे केवळ आणि केवळ प्रसन्नताच असते. प्रसन्नता आणि कळणे या दोन गोष्टी तिथे नसतातच. कळणे म्हणजेच प्रसन्नता आणि प्रसन्नता म्हणजेच कळणे. वासरू बोंब मारते म्हणून गाय बोंब मारते तसेच हे आहे. इकडे वासरू बोंब मारते म्हणून तिकडे गाय बोंब मारते तसेच हे आहे. हे शिकवावे लागत नाही. याला दोन्हीकडून कळकळ पाहिजे, फक्त वळवळ नको. या जनावरांना कोणी शिकवले आहे का तुमचे ते वत्सप्रेम, तुमचे ते वात्सल्य प्रेम वगैरे वगैरे? आपण जिवंत असावे, आपण नसावे असे होऊ नये हा सर्व प्राणी मात्रांचा आग्रह आहे. त्याचेच नाव आहे आत्मप्रेम. आपण जिवंत असावे, आपण नसावे असे होऊ नये हा सर्व प्राणी मात्रांचा आग्रह आहे. त्याचेच नाव आत्मप्रेम.
उगाच भलतेच कठीण कठीण शब्द काढून आत्मप्रेम या शब्दाविषयी कल्पना करू नका. आत्मा परमात्माच्या लोच्यात पडू नका. आता इथे जे ऐकले व आम्ही तुम्हाला कळकळीने जे ऐकवले ते मात्र आता तुम्ही वापरायला सुरुवात करा. हेच चांगले. निदान पक्षी मनापासून ऐकून तरी ठेवा. हे कुणी तुम्हाला आमच्यासारखे सांगणार नाही आणि हे आम्ही ऐकवलेले तुम्हाला पुढे नक्कीच उपयोगी पडेल याची खात्री बाळगा. नमस्कार.